नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण गृहप्रवेशाची वास्तुशांतीनिमित्त बॅनर तयार केला आहे। तर ते बॅनर कशा प्रकारे तयार करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज शिकवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, मग जरा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये एक झिप फाईल दिलेली आहे। तर आता ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। हे ॲप्लिकेशन नसलं तरी तुम्ही तुमच्या फोनमधलं जे फाईल मॅनेजर आहे ते पण ओपन करू शकता, किंवा ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर हे ओपन झाल्यानंतर याचा इंटरफेस पुरा सेम आपल्या फाईल मॅनेजरसारखा असतो। तर त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। डाउनलोड फोल्डर ओपन झाल्यानंतर बघू शकता गृहप्रवेश.zip नावाचं एक तुम्हाला फाईल दिसेल। तर त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल। तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। इथे पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता गृहप्रवेश नावाचं फोल्डर तयार झालं आहे। त्या फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर तुम्हाला इथे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे। open.plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plpवरती क्लिक करा आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर गृहप्रवेश या नावाच्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्यासमोर गृहप्रवेश वास्तुशांतीचं फोल्डर ओपन झालेलं आहे। तर थोडंसं टेक्स्टची जे अलाइनमेंट आहे ती चुकली असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे, कारण PLP फाईलमध्ये थोडंफार टेक्स्ट इकडे तिकडे होत असतं। ओके, तर इथे तुम्हाला आता हे चेंज करायचं असलं तर काय करायचं, इथे तुम्हाला सप्रेम नमस्कार याच्यावरती क्लिक करायचं लेअरवरती आणि पेन्सिलवरती आयकॉनवरती क्लिक करायचं। इथे तुम्ही तुमची डेट चेंज करू शकता। मी इथे करतो 14 जानेवारी। मराठी कीबोर्ड घ्यायचं आहे। 2025। अरे ओके, तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता खाली जे तुम्ही वर चेंज केलं आहे ते खाली लेअरमध्ये चेंज झालेलं आहे। तर इथे तुम्ही अशा प्रकारे इथे एडिट करू शकता। इथे तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता काही अशा प्रकारे। ओके केल्यानंतर खाली चेंज होऊन जाईल। स्थळवरती तुम्ही इथे सूर्योदय लॉन्च लिहिलेलं आहे, तुम्ही इथे पण चेंज करू शकता। आणि आपली स्नेहभोजन, तर ते पण तुम्ही इथे लेअरवरती क्लिक करून पेन्सिलच्या आयकॉनपासून इथे चेंज करू शकता 4 ते आपल्या आगमनापर्यंत। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही सर्व काही लेयर्स आहे त्या सगळं एडिटेबल आहे। तुम्ही कोणते पण लेअर कशाही प्रकारे तुम्ही एडिट करू शकता। तर आता या सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमला अल्ट्रावरती नाही ठेवलं तरी चालेल, कारण आपण जे डायमेन्शन आहे ते फुल HD मध्ये घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे बॅनर तुमच्या गॅलरीमध्ये फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।